रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। जय हो। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन जय हो। सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम 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 पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन बोला। सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम
राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम बोलिए श्री भक्तवत्सल भगवान की जय। भगवान परमात्मा अहिल्याचा उद्धार करून पुढे निघाले आणि मग पुढे निघाल्यानंतर चले राम लक्ष्मण मुनी संगा गए जहा जग पावनी गंगा गा दिसून सब कथा सुनाई जही प्रकार सुर सरीमही आई गंगेची संपूर्ण कथा सांगितली आहा गंगेचा महिमा वर्णन केला भगवंताने गंगेचं स्नान केलं भगवान परमात्म्याचे नेत्र सजल झाले एका ऋषीमुनींच्या असणाऱ्या पत्नीच्या मस्तकावर या ठिकाणी माझी चरण रज प्राप्त झाली तिला लक्षपूर्वक ऐका आणि मस्तकावर या ठिकाणी भगवान परमात्म्याचे असणारे चरण रज तिनं धारण केली किंबहुना तिचा उद्धार करण्यासाठी भगवंताने लीला केली पण देवाला शोभ निर्माण झाला पाप केलं मी एका ऋषीमुनीच्या असणाऱ्या पत्नीच्या मस्तकावर या ठिकाणी चरण धारण केलं किंबहुना चरण रज तिच्या मस्तकावर टाकली मोठं पाप झालं मग पाप धुवून टाकण्यासाठी भगवंताने गंगेचा महिमा गंगा स्नान केलं परमात्म्याने रजानीच त्या ठिकाणी भगवंताने तिचा उद्धार केला ती म्हणते रज गुणामुळेच माझं पतन झालं होतं म्हणून रजानीच तुम्ही माझा उद्धार केला लक्षपूर्वक ऐका संसारामध्ये ज्या वेळेला रजगुण आपल्या अंतकरणामध्ये घुसतो ना त्यावेळेला वृत्तीमध्ये काम निर्माण होतो पण तोच असणारा रज आहे ना भगवंताला लागतो ना लक्षपूर्वक ऐका तो रज राहत नाही त्यावेळेला चरण रज भगवान परमात्म्याची आपल्याला लागते त्यावेळेला उद्धार होतो अशा चरण रजनी भगवंताने अहिल्याचा उद्धार केला गादी सोन सभा कथा सुनाई जही प्रकार सुरसुरमही आई आणि तब प्रभू ऋषीन समेता नहाये विविध दानमही देव न पाये आणि मग हर्ष चले मुनिवृंद सहाया भगवान परमात्मा निघाले मिथिला नगरीकडे आणि भगवान परमात्मा मिथिला नगरीमध्ये विश्वामित्रजी महाराजांबरोबर त्या ठिकाणी प्रवेश करतात आणि मग ज्या वेळेला राजा जनकाला कळलं की विश्वामित्रजी महाराज आलेले आहे विश्वामित्र महामुनी आई समाचार मिथिलापती पायी विश्वामित्रजी महाराजांचं आगमन झालं आणि ऐकल्या त्या ठिकाणी जनकजी महाराज धावून आले संग सचिव सुची भूरी भट बसूर बर गुरु ज्ञाती आणि आपले गुरुदेव आलेले आहे विश्वामित्रजी महाराज आलेले आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी जनकजी महाराज या ठिकाणी आपल्या असणाऱ्या सर्व सेवकांबरोबर धावत आलेले आहे विश्वामित्रजींचं पाद्यपूजन केलेलं आहे ते अवसर आई दो भाई गए रहे देखन फुलवाई विश्वामित्रजी महाराजांचं पाद्यपूजन केलं आणि पाद्यपूजन केल्यानंतर विश्वामित्रजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि तेवढ्यामध्ये असणारे दोघे असणारे भाऊ त्या ठिकाणी आले कोण राम आणि लक्ष्मणजी महाराज श्याम गौर मृद वयस किशोरा लोचन सुखद विश्वचित चोरा भगवंताला पाहिलं आणि जनक राजांची असणारी वृत्ती सहज ओढावली मोरती मधुर मनोहर देखी भयो विदेह विशेषी काय वर्णन केलं तुळशीदासजी महाराजांनी विदेही असणारे जनक होते ना ते विदेही झाले देहावर आले जनक राजाचं चरित्र आपण ऐकलेलं आहे सामान्य नव्हती जनक विदेही त्यांना म्हटलं जात होतं महात्मा समोर वेदांताचं प्रवचन देत होते ज्यावेळेला परीक्षा पाहिली जनक नगरीला आग लागली जनक नगरीला आग लागल्यानंतर त्यांना सांगितलं महाराज नगरीला आग लागलेली आहे महाराज म्हणतात लागू द्या ज्याला आग लागलेली आहे ना ती नगरी माझी नाही म्हणून सत्संग बंद करायचं नाही प्रवचन चालू द्या प्रवचन चालूच होतं महात्म्याने लीला केली आग पार जवळ आली आणि जनक महाराजांच्या पायाला लागली पाय जळायला लागला जनकजी महाराजांना सांगितलं महाराज तुमचा पाय जळत आहे
जनकजी महाराजांनी सांगितलं, गुरुजी प्रवचन बंद करू नका, जे जळत आहे ते माझं नाही आणि माझं आहे ते जळत नाही, हे ध्यानामध्ये घ्या. ते विदेही जनक राम प्रभूला पाहिलं ना, देहावर आले. आणि मग विश्वामित्राला विचारलं, महाराज गुरुजी हे कोण आहे? काय भाव सांगितले रामायणामध्ये, इतके सुंदर आहे. ज्या वेळेला विचारलं ना विश्वामित्रजी महाराजाला, हे कोण आहे? कहो नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक के नृपकुल रालक. हे कोण आहे? मुनींचे आहे का नृपाचे आहे? कोण आहे? विश्वामित्र काहीच बोलले नाही, गप्प बसले. आणि मग त्यावेळेला विश्वामित्रजीला कोणी विचारलं, अहो विचारत आहे जनकजी महाराज, हे कोण आहे सांगा ना. काय उत्तर दिलं विश्वामित्रजी महाराजांनी, अरे दुसरं कोणी जरी विचारलं असतं तर सांगितलं असतं, ज्ञानी मला विचारत आहे हे कोण आहे, मी कसं उत्तर द्यायचं. काय भाव सांगितला हा. ज्ञानी मला विचारत आहे की हे कोण आहे, ज्ञानाला मी कसं समजून सांगायचं हे कोण आहे. अरे तूच ओळख ना हे कोण आहे, तुला कोण वाटतं. इनही बिलोकत अति अनुरागा, बरवस ब्रह्म सुखही मन त्यागा. आणि मग जनकजी महाराज म्हणतात, अंतकरणामध्ये जी ब्रह्मवृत्ती आहे ना, त्या ब्रह्मवृत्तीला या ठिकाणी सुख देणारे असं कोणीतरी मला वाटतं. पण आजपर्यंत माझं मन कधीच सांसारिक व्यक्तीकडे ओढलं गेलं नाही, हे कोणीतरी आहे. कह मुनी बिहसी कहे लुपले का, बचन तुम्हार न होई अले का. मग त्यावेळेला मुनी हसून म्हणाले, राजन तुझ्या मनामध्ये जो भाव आलेला आहे ना तो चुकीचा नाही. ज्या अर्थी तुझी वृत्ती यांनी खेचून टाकलेला ते परब्रह्म हेच आहे, हे ध्यानामध्ये घे. रघुकुल मनी दशरथ के जाई, मम हित लागी नरेश पठाई. अरे माझ्या हितासाठी दशरथ राजाने त्यांना पाठवलं. महाराज काय हित? अरे माझा यज्ञ होता ना, राक्षस या ठिकाणी यज्ञाची आहुती बंद पाडत होते, यज्ञ विध्वंस करत होते, आणि मग या दोघांमुळे माझा यज्ञ सफल झाला. खरंच? जनकजी महाराजांनी प्रश्न केला विश्वामित्रजी महाराजाला, यांच्यामुळे तुमचा यज्ञ सफल झाला? खरंच झाला? मग विश्वामित्राने हसून उत्तर दिलं, राजन झाला की नाही हे मी सांगत नाही, उद्या तू पाहशील तुझा धनुष्य यज्ञ सफल होतो की नाही. जास्त बोलायचं नाही. आणि मग विश्वामित्रजी महाराजांनी काय केलं, त्या ठिकाणी जनकजी महाराजाला सांगितलं, राहण्यासाठी सुंदर असणारी एखादी जागा दे, भवन दे. आणि मग काय वर्णन केलं या ठिकाणी, सुंदर सदोन सुखद सबकाला, तहा पासू लय दीन भुवाला. काय मिथिलेसचे असणाऱ्या संतांनी भाव काढलायचा. कोणतं भवन दिलं? ज्या भवनामध्ये जानकी राहत होती ना सीता माता, ते भवन खाली केलं आणि त्या भवनामध्ये रघुनाथजीला ठेवलं, रामाला ठेवलं. काय सुंदर भाव आहे. का ठेवलं असेल? कारण जनक राजाने विचार केला, हा राम आहे, देव आहे, परमात्मा आहे, आणि परमात्म्याला ठेवायचं तरी कुठे, तर भक्तीच्या भवनामध्ये ठेवायचं. भक्ती आहे जानकी, आणि म्हणून जानकीच्या भवनामध्ये या ठिकाणी भक्तीच्या भवनामध्ये रामाला जागा दिली राहण्यासाठी. मग जानकीने विचारलं, पिताश्री मी कुठं राहू? मग त्या ठिकाणी जनकजी महाराज म्हणतात, तू माझ्या भवनामध्ये राहा. ज्ञानाच्या भवनामध्ये भक्ती आली आणि भक्तीच्या भवनामध्ये राम प्रभू गेले. काय भाव आहे विचार करा तुम्ही. ज्ञानाची असणारी भक्ती आज सफल झाली का? ज्या वेळेला भक्ती ज्ञानाजवळ जाते ना, त्यावेळेला परमात्मा तिथे चालून येत असतो, हे ध्यानामध्ये घ्या. आणि मग त्या ठिकाणी भक्तीच्या भावनामध्ये भगवान परमात्मा थांबले. लखन हृदय लाल साविसेसी, जाई जनकपुर आई देखी. आणि लखनला जे म्हणा लागले, अरे इतकी सुंदर जनक नगरी आहे, प्रभू आपल्याला ही जनक नगरी पाहिजे आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणता, राम अनुज मन की गती जानी, भगत बचलता हे उलसानी. भगवान परमात्मा विश्वामित्रजी महाराजाला म्हणता, गुरुजी लखनलालजीची इच्छा आहे की जनक नगरी पाहिजे, आणि मग त्याला दाखवून आणू का? जो रावर आऊ समय पाहो, नगर दिखाई तुरत ले आओ. असं म्हटल्यानंतर विश्वामित्रजी रामप्रभूला म्हणतात, रामा तू कधी जनक नगरी पाहिली, म्हणून याला तू दाखवून आणणार आहे. भगवंताने सांगितलं, काही नाही, मी नाही, जनकाचे सेवक आहे ना ते दाखवणार आहे, मी याला दाखवून आणतो, फिरून आणतो.
आहा सुनी मुनीस कह बचन सपेती कसन राम तुम राखो नेती धर्म सेतु पालक तुम दाता प्रेम विवस सेवक सुखदाता. आणि मग त्यावेळेला मुनिपद कमल पदी दो भ्राता चले लोक लोचन सुखदाता. भगवान परमात्म्याने लक्ष्मणजी महाराजांनी विश्वामित्रजी महाराजांना प्रणाम केला आणि जनक नगरी पाहण्यासाठी निघाले. बालक वृंद देखी अतिशोभा लगे संग लोचन मन लोभा. जनकपुरीतले असणाऱ्या लोकांचं असणारं मन वेधून घेतलं त्या भगवंतानी. छोटे छोटे असणारे बालक भगवंताच्या मागे धावत आहे जनकपुरी दाखवण्यासाठी, ती मिथिला नगरी दाखवण्यासाठी. के हरिखंदर बाहु विशाला उर अतिरुचिर नागमणिमाला सुबक सोन सर सिंहूर लोचन कमल नयन असणारा भगवान परमात्मा आणि त्या परमात्म्याचं असणारं ते नील स्वरूप पाहून जनकपुरीतले लोक भावून गेले. काय सुंदर आहे, काय सुंदर आहे दिसायला. धाय धाम काम सब त्यागी मनोरंक निधी लुटन लागी. काय तुलसीदासांनी वर्णन केलं. अरे जनकपुरी मध्ये असणाऱ्या स्त्रिया होत्या ना, आपलं आपलं काम टाकून पळायला लागल्या. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सांगते, एक सखी दुसऱ्या सखीला सांगते. ऐकलं का? दोन असणारे या ठिकाणी राजकुमार जनकपुरी मध्ये आलेले इतके सुंदर आहे दिसायला ते. आहा धावत धावत निघाल्या. जुपती भवन झरोखानी लागी निरकई राम राव रूप अनुरागी. भगवंताचं स्वरूप पाहत आहे. काही कुलवान असणाऱ्या स्त्रिया रस्त्यावर येता येत नाही. कसं पाहायचं त्याला? महलाच्या असणाऱ्या अटारीवरून त्या ठिकाणी, महलाच्या असणाऱ्या त्या किनाऱ्यावरून त्या असणाऱ्या स्त्रिया भगवंताला पाहत आहे. कोणी झरोक्यातून पाहत होतं. काय भाव सांगितला सुंदर. एक असणारे जुन्या काळामध्ये झरोके असायचे, झरोके असे, आणि त्या झरोक्यातून असणारी एक सखी त्या ठिकाणी भगवंताला पाहत आहे. भगवंताला पाहत आहे. एक सखी तिला विचारताय, अरे काही दिसतं का नाही तुला? मग ती सखी तिला सांगते, दिसतं ना म्हणे, फक्त कमरपट्टा दिसत आहे. अजून काय दिसतं म्हणे? बाहू दिसत आहे हाताचे. अजून काय दिसत आहे? म्हणे घुंगराने असणारे केस दिसत आहे. मुख दिसलं की नाही? नाही म्हणे, तोंड दिसत नाही. का बरं? खाली मान घातलेली आहे. कहू सखी अस को तनुधारी जो जो न मोह यह रूप निहारी को सप्रेम बोली बुदबानी जो मैं सुनास सो सुनहु सयानी. अरे 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 सखींमध्ये चर्चा व्हायला लागली. अरे तोंड दाखवत नाही, खाली मान करून चालला. एक सखी म्हणते, कसा दाखवत नाही? पाहतो ना. अरे ही मिथिला नगरी आहे. ही काय सामान्याची नगरी आहे का? इथे पण एक से बडकर एक सुंदरी आहे. मग श्याम गात कलगंज विलोचन जो मारीच सुभुज मधुलोचन. एक सखी म्हणा लागली, ऐका ए दोहो दशरथ के दोटा बाल मरावन के कल जोटा. अरे मला माहित आहे कोण आहे. त्यावेळेला लखनलाल राम प्रभूला म्हणतात, अरे प्रभू इथे तर कोणीतरी ओळखीचं दिसतं आपलं. भगवंताने सांगितलं, काही नाही, खाली मान ठेव, वर मान करू नको. आणि मग ती सखी म्हणायला लागली, मला माहित आहे हे कोण आहे. कोण आहे? म्हणजे दशरथाचे असणारे पुत्र आहे. एक सखी म्हणायला लागली, तू फक्त दशरथाचे पुत्र आहे तुला माहित आहे, पण श्याम वर्णाचा असणारा मुलगा कोणाचा आहे आणि दुसरा गौर वर्णाचा असणारा मुलगा कोणाचा हे पण मला माहित आहे. मग लखनलालजी म्हणायला लागले, देवा नक्कीच इथे कोणीतरी आपलं नातेवाईक दिसतं, वर पाहायला पाहिजे. भगवंत म्हणतात, पाहू नको. मुनी कौशिक मखते रखबारी जिनरन अजिर निसाक्षर मारी. कोण आहे? कौशल्या सुत सो सुख खानी नाम राम धनु सायक पाणी. एकाचं नाव राम आहे, कौशल्याचा पुत्र आहे तो. गौर किशोर बेशबर काचे कर सर चाप राम के पाचे. कोण आहे तो? तर सांगितलं, सुनु सखी तास सुमित्रा माता. सुमित्रेचा असणारा पुत्र आहे तो लखन आहे. मग लक्ष्मणजी महाराज म्हणायला लागले, देवा आता वर पाहिलंच पाहिजे, कोणीतरी आपलं जवळचं नातेवाईक आहे. भगवान म्हणतात, तुला माहित नाही इथे खाली मान ठेवलेलीच बरी आहे. का भगवंतानी खाली मान घातली? का लक्षपूर्वक ऐका, ती भक्तीची नगरी आहे. परमात्मा म्हणतात, भक्तीच्या नगरीमध्ये ताट मान करून चालायचं नसतं, नम्रता असावी लागते. खाली मान करूनच चाललं पाहिजे. एक प्रकाश कर बंद दो मग मुनि बंद उधारी आये देखण चाप मग सुनी हर्षी सब नारी. सर्व नारी हर्षित झालेल्या आहे. खूप मोठा प्रसंग आहे. मग भगवान परमात्म्याला या ठिकाणी अंगावर फुलं टाकत आहे त्या, आणि फुलं टाकून सांगत आहे, संकेत देत आहे, उद्या तुम्ही या ठिकाणी पुष्पक वाटिकेमध्ये भेटण्यासाठी या. पुष्पक वाटिकेमध्ये भेटण्यासाठी या. सखी हमारी आरती अति ताते कब हो के या वही ताते. आणि मग त्या ठिकाणी
जनक नगरीमध्ये सर्व असणारी नगरी फिरत असताना धनुष्य यज्ञाची भूमी भगवंतांनी पाहिलेली आहे. पूर बालक काही काही मृद वचना सादर प्रभू कामय रचना सर्व रचना त्या ठिकाणी दाखवलेली आहे. मग सर्व असणारी जनक नगरी आनंदित झाली भगवंताला पाहिल्यानंतर. एक सखी दुसऱ्या सखीला म्हणती राम देखावी अनुज रचना काही मृद मधुर मधुर त्या ठिकाणी मनोहर वचना. काय म्हणते त्या ठिकाणी हाच असणारा एक वर आहे जानकीला शोभून दिसणारा. आणि म्हणून आमची सर्वांची इच्छा आहे की हा जानकीला प्राप्त व्हावा. आणि मग दोघेही भाऊ फिरत फिरत त्या ठिकाणी परत गुरुजी जवळ आलेले. रात्र झालेली आहे. गुरुजीची सेवा केलेली आहे. रात्रभर सेवा केल्यानंतर दुसरा दिवस उजाडला. स्नान झालं. स्नान झाल्यानंतर मग त्या ठिकाणी विश्वामित्रजी महाराजांनी सांगितलं अरे काही फुलं घेऊन या पूजेसाठी. पूजेसाठी फुलं सांगितल्यानंतर भगवान परमात्मा लखनदाला बरोबर घेतात आणि पुष्पक वाटिकेमध्ये निघतात. चहू दिसी चितही पूछ मालिकन लगे लेन दल फूल मुदित मन. काय भाव सांगितला. इकडे तिकडे पाहायला लागले कोणी माळी दिसतो की नाही. फुलं काढण्यासाठी भगवान परमात्मा लखनलालजी विचारत आहे देवा काय पाहता. आणि म्हणे कोणीतरी आहे की नाही पाहतो. असं थोडंच फुलं तोडायची असतात. विचारलं पाहिजे ना. काय रामप्रभूंनी जगाला शिकवण दिली. जगाचा बाप परमात्मा पण फुलं तोडण्यासाठी सुद्धा या ठिकाणी कोणाची तरी आज्ञा घेत आहे. कोणी आपल्याला या ठिकाणी कोणी आहे की नाही पाहतात. पण आजची परिस्थिती एवढी बिकट आहे. कोणी मला पाहत की काय असा लोक विचार करतात. फुलं तोडायचं जातं लोक कुलप तोडून घरातलं घेऊन जातात. एवढी अवस्था बेकार झालेली आहे. प्रात काल की उठके रघुनाथा मात पिता नवाही माथा. अशी ती भगवान परमात्मा होते. मग माळी आला आणि माळ्याला सांगितलं काही नाही आम्हाला फुलाचं चयन करायचं फुलं तोडायचे आहे. भगवान परमात्मा मध्ये घुसले. खूप मोठा प्रसंग आहे. पुष्पवाटिका 2 दिवस सांगितलं तरी संपायचा नाही एवढा मोठा प्रसंग आहे. ती अवसर सीतात आई गिरिजा पूजन जनी पठाई. जानकी माता पण त्या ठिकाणी गिरिजेचं पूजन करण्यासाठी आलेली होती. आणि मग त्यावेळेला भगवंतांनी ते असणाऱ्या पुष्पक वाटिकेमध्ये प्रवेश केला. आणि पुष्पक वाटिकेमध्ये प्रवेश केल्या केल्या त्या ठिकाणी काय झालं तर भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी छोट्या छोट्या असणाऱ्या कळ्या होत्या ना त्या उमडायला लागल्या. कळ्याही उमडायला लागल्या. कोणी विचारलं असं का तर रघुकुल दीपक असणारे भगवान परमात्मा सूर्यवंशाचे असणारे परमात्मा पाहिल्यानंतर या ठिकाणी कळ्या सुद्धा उमडायला लागल्या. आणि मग भगवान परमात्मा चयन करायला लागले. फुलाचं चयन करायला लागले. म्हणतात फुलं तोडत असताना त्या ठिकाणी लखनलालजी त्या ठिकाणी फुलं तोडत होते. रामप्रभू तोडत होते. द्रोणामध्ये भगवंतांनी ते फुलं धारण केले. फुलं त्या द्रोणामध्ये टाकले. म्हणतात त्या ठिकाणी काही फुलांवर असे दवबिंदू आलेले होते. लखनलालनी पाहिलं आणि दवबिंदू नव्हते. जणू काय ते फुलं रडत होते तर परमात्म्याने अजून आमचा स्वीकार केला नाही. मग लखनलालजीला दया आली आणि लखनलालजीने काय केलं ते कळ्या तोडायला सुरुवात केली. आणि कळ्या तोडून त्या ठिकाणी काय केलं हार बनवला आणि भगवंताच्या मस्तकावर धारण केला. परमात्मा पुढे चाललेले होते. आमचा परमात्मा कमी सुंदर आहे का. इतका सुंदर भगवान परमात्मा. आणि पुढे जात असताना त्या ठिकाणी काय झालं एक मोर पंख सापडला. आणि तो मोर पंख लखनलालजीने उचलला आणि भगवंताच्या मस्तकावर ठेवला. परमात्मा श्याम सुंदरासारखे दिसायला लागले. मोर पंख भगवंताच्या मस्तकावर ठेवला. काय सुंदर भाव सांगितलाय का महात्म्याने मिथिलेच्या. भगवंताने मोर पंख धारण केला. का धारण केला मोर लक्षपूर्वक ऐका. मोर पंख धारण करण्याचं काम आपण काय धारण केलं कृष्ण लीलेमध्ये ऐकत असतो. पहिल्याने दुसरा भाव सांगितला काय गरुडजीचा पंख खाली पडला. आणि पंख पडल्यानंतर त्याच्यातून एक मोरने जन्माला आला. आणि एक असणार अजून एक असणार एक पक्षी आहे. 2 पक्षी जन्माला आले त्या असणाऱ्या पंखातून. आणि म्हणून भगवंताने या ठिकाणी त्या असणाऱ्या पंखाचा स्वीकार आपल्या मस्तकावर केला. आणि स्वीकार केल्यानंतर इकडे जानकी माता गिरिजा मातेच्या मंदिराकडे चाललेली होती. एक सखी मात्र त्या ठिकाणी चुकून पुष्पक वाटिकेमध्ये फिरत होती. आणि एक सखी सिय संग बिहाई गही रही देखन फुलवाई तेही दोह बंद बिलोके जाई प्रेम विवस सीता पयाही. आणि त्या ठिकाणी तिनं पाहिलं भगवंताला. आणि भगवंताला पाहिलं आणि इतकी मोही झाली. काल ज्याची चर्चा जनकपुरीमध्ये चालू होती आज तो बगीच्यामध्ये फिरण्यासाठी आला. एवढा आनंद झाला. धावत धावत गेली आणि जानकीला सांगितलं मी त्या राजकुमाराला पाहिलं. तो राजकुमार इतका सुंदर आहे जानकी काय वर्णन करायचं.
आणि मग एक कही नुपसुतती आली, सुने जी मुनी संग आई काली. भगवान परमात्म्याला पाहिलं, त्या सखीनं सांगितलं. आणि मग जानकी माता म्हणते मलाही त्याला पाहायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी जानकी पण त्या पुष्पक वाटिकेमध्ये फिरायला लागली. आणि फिरत असताना कंकन किंकिनी नुपुर धुनी सुनी, कहत लखन सन राम हृदय गुणी. आणि ज्या वेळेला कंकण वाजले पाहतले, ते नुपुरांचा आवाज झाला. आणि राम प्रभू त्या ठिकाणी लखनलालला म्हणतात, मान हो मदन दुमदुमी देनी, मनसा विश्व विजय कह केनी. अरे लखन, आता मला तर असं वाटतं की जणू काही कामदेवच या ठिकाणी आलेला आहे की काय. काय वर्णन केलं भगवान परमात्मा म्हणतात की कंकणांचा आवाज येत आहे, मेखलांच्या घागऱ्यांचा आवाज येत आहे, नुपुरांचा आवाज येत आहे. मला असं वाटत आहे की या ठिकाणी कामदेवच या ठिकाणी येत आहे की काय. संपूर्ण विश्वाला मोहित करणारा कामच येत आहे. काम शब्द ऐकला आणि लखनलालला आश्चर्य वाटलं. मानव मदन धुमधुमी देनी, मनसा विश्व विजय कह केनी. आणि असं काही फिरी चितही तेही ओरा, सिय मुख ससी भये नयन चकोरा. भगवान परमात्मा तिकडे पाहत होते, काम भोर होऊन पाहत होते. आता लक्षपूर्वक ऐका. लखनलालला आश्चर्य वाटलं. राम आणि राम पण या ठिकाणी कामाची बात करत आहे, कामाबद्दल बोलत आहे. अरे जहा राम तहा काम नाही, आणि तहा काम तहा राम. जिथे काम आहे तिथे राम नाही. लक्षपूर्वक ऐका. पण आज रामच कामाची या ठिकाणी विषय काढत आहे. मग त्याचा भाव सुंदर सांगितला महात्म्यांनी. लक्षपूर्वक ऐका. भगवान परमात्मा कोणत्या कामाचं वर्णन करत आहे? जो काम भक्ती बरोबर येत आहे त्या कामाचं वर्णन करत आहे. याचा अर्थ असा आहे, जो काम भक्तीला जोडून येतो ना, परमात्मा त्याचाही स्वीकार करतो. 4 पुरुषार्थ आपल्या शास्त्रामध्ये सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष, आहे की नाही. धर्माने भोगल्याला काम भगवंताला प्रिय आहे, धर्माने कमावलेला अर्थ भगवंताला प्रिय आहे. ज्या वेळेला काम आणि अर्थ धर्माला जोडून असतात त्यावेळेला त्याला मोक्ष प्राप्त होतो. ध्यानामध्ये या. आणि मग भगवान परमात्मा म्हणतात, ती असणारी या ठिकाणी जनकाची असणारी कन्या आहे ना, जानकी सीता आलेली आहे. असं काही परिचितही तेही ओरा. आणि सीतेचं असणारं जानकीचं मुख भगवंताने पाहिलं. परमात्मा भाव विभोर झाले. आणि सीतामाईला या ठिकाणी पाहते, जानकीला पाहते, निहारून पाहत आहे. पण सीतेनं मात्र देवाला पाहिलेलं नव्हतं, अजून पाहिलेलं नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी भगवंताने तर या ठिकाणी जानकीला पाहिलं. भाव विभोर झाली. भगवान परमात्मा भये विलोचन चारु अचंचल, मनव सकुची निमित्त जय दिगंचल. मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा हे त्या ठिकाणी स्थिर झाले, अचंचल झाले. जानकीचं स्वरूप पाहिल्यानंतर विचार करा. म्हणून विठ्ठलावासी आणि अयोध्यावासी 2 साधूंचे असणारे भांडणं होतात. आणि ते एकमेकाला म्हणतात, अरे असेल तुमचा असणारा राम या ठिकाणी सुंदर, पण आमच्या जानकीला पाहिल्यानंतर तोही मोहित झाला. परमात्मा ही त्या ठिकाणी जानकीला पाहून मोहित झाला. काय वर्णन केलं तुलसीदासाने? जगातलं सौंदर्य, आज या ठिकाणी जगातलं असणारं सौंदर्य सीतेच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आलेलं होतं. सीता किती सुंदर होती सांगू का तुम्हाला? किती सुंदर होती. तर म्हणतात त्रिभुवन सुंदरी असणारी जानकी माता इतकी सुंदर होती. जगातलं असणारं सौंदर्य एकत्र झालं आणि त्या सौंदर्याची मूर्ती म्हणजे सीता होती. किती सुंदर असेल जानकी. अलंकार सीता मातेने घातलेले होते. लक्षपूर्वक ऐका. अलंकारामुळे या ठिकाणी सीता सुंदर दिसत नव्हती. लक्षपूर्वक ऐका. सीतेमुळे अलंकार सुंदर दिसत होते, एवढी जानकी सुंदर होती. आणि मग ज्या वेळेला जानकीनं भगवंताला पाहिलं, काय वर्णन केलं? सुंदरता कहो सुंदर करई, छबी गृह दीप शिखा जनबरही. आणि मग ज्या वेळेला भगवंताला जानकीनं पाहिलं ना, जानकीनं पहिल्या भगवंताला डोळेच बंद करून घेतले. काय भाव सांगितला असेल? सीतेनं भगवंताला पाहिलं आणि डोळे बंद केले. एक सखी म्हणती, अरे पाय ना, म्हणजे डोळे भरून पाय ना त्याला. काय सीतेनं सांगावं? सीता म्हणती, एकदा पाहिलं आणि पाहिल्याच त्याला हृदयरूपी मंदिरामध्येच डायरेक्ट बंद करून टाकलं. आता इकडे तिकडे पाहायलाच लावू नको मला. मला काहीच पाहण्याचीच इच्छा राहिली नाही. या डोळ्यानेच त्याला पाहिलं आणि हृदयरूपी मंदिरामध्ये आताच त्याला बंद करून टाकलं. काय जानकीचा भाव आहे. सब उपमा कबीर ही झुटारी, कही पटतरो विदेह कुमारी. असं जानकी मातेनं भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलं.
कोणी कोणी तर काय भाव सांगितलं बा, जानकीच्या अंगामध्ये या ठिकाणी जानकीच्या हातामध्ये या ठिकाणी बांगड्या होत्या सुवर्णाच्या. कोणी म्हणतं त्या ठिकाणी सुवर्णाच्या बांगडीमध्ये भगवंताचं स्वरूप जानकीनं पाहिलं आणि ती एवढी मोहित झाली भगवंताला पाहिल्यानंतर. आणि मंगल लघईन जिनके नाही ते नरबद थोरे जगमाही. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने फुलं घेतले. परमात्मा परत या ठिकाणी गुरु आश्रमामध्ये आले, गुरुजींना फुलं दिले, पूजा झाली, सर्व विधी झाला. आणि सर्व विधी झाल्यानंतर मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा लक्ष्मणजी महाराज विश्वामित्रजी महाराजांबरोबर या ठिकाणी निघालेले आहे, जिथे धनुष्य यज्ञ आहे. आणि मग धनुष्य यज्ञाकडे निघाले. जगातील असणारे सर्व राजे त्या ठिकाणी आलेले होते. नंतर त्या ठिकाणी साक्षात त्या ठिकाणी वरून देवता सुद्धा या ठिकाणी स्वरूप धारण करून आलेले होते. गिरिजेचं स्तवन त्या ठिकाणी जानकी मातेने केलं आणि स्तवन केलं. जय जय गिरीवर राज किशोरी, जय महेश मुख चंद चकोरी. सुंदर स्तुती केली जानकी मातेनं आणि गिरिजाला प्रार्थना केली, मला हाच पती रूपाने प्राप्त झाला पाहिजे. गिरिजेनं आशीर्वाद देऊन टाकला पार्वती मातेनं सीता मातेला, तुला हाच पती प्राप्त होईल. सुनो से सत्य असीस हमारी, पूजे मन कामना तुम्हारी. मग असे असणारे त्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि लखनलालजी गुरुजीला प्रणाम करत आहे. विश्वामित्रजी महाराजांनी आशीर्वाद दिला आणि तिघेही त्या ठिकाणी यज्ञ मंडपाकडे निघालेले आहे. आणि मग यज्ञ मंडपामध्ये जसा भगवान परमात्म्याने आणि विश्वामित्रजी महाराजांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्या त्या ठिकाणी नूप सब नखत करही उजियारी, टारीन सकही चाप तम भारी. भगवान परमात्म्याला ज्या वेळेला यज्ञ मंडपामध्ये सर्व देवांनी त्या राजांनी पाहिलं आणि ते विचार करायला लागले, एकमेकाला म्हणा लागले, असं वाटतं की आज हाच राजकुमार या ठिकाणी धनुष्य भंग करेल आणि जानकी बरोबर याचाच विवाह होईल असं वाटायला लागलंय. एक राजा दुसऱ्या राजाला म्हणतो, आता थांबण्यामध्ये या ठिकाणी काही अर्थ नाही. आणि मग त्या ठिकाणी या सौंदर्याचं वर्णन केलं, त्या यज्ञ मंडपाचं वर्णन केलं. तुळशीदासजी महाराजांनी देखै रूप महारण धीरा मनोहबीर रस धरी शरीराम. त्या ठिकाणी सर्व देवतागण या ठिकाणी राजाच्या रूपामध्ये आले होते. ओर अनुभवते न काही सकसो हो कवन प्रकार कही कवी कोही. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक जण भगवंताला विभिन्न रूपाने पाहत आहे. जाकी रही भावना जैसी प्रभू मूर्ती न देखी तैसी. ज्याची जशी जशी भावना होती तशी तशी परमात्मा त्यांना दिसत होती. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला एक सुंदर सिंहासन दिलं. लखनलालजीला आणि विश्वामित्रजी महाराजांना सुंदर अशा प्रकारचे सिंहासन बसण्यासाठी दिलं. शतानंदजी महाराज समोर बसलेले आहे. भाती जे असणारे राजे त्या ठिकाणी आलेले आहे आणि सर्व असणारे राजे सिंहासनावर त्या ठिकाणी बसलेले आहे. आणि मग बसल्यानंतर त्या ठिकाणी जानकी मातेची असणारी मैया, जानकी मातेच्या मैयाने भगवंताला पाहिलं, भाविभोर झाली आणि मनामध्ये विचार करायला लागली, अरे 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 माझ्या पतीनं मोठे असणारी मोठी प्रतिज्ञा केली, एवढा मोठा धनुष्य सामान्य असणारा बालक कसा भंग करेल. तिच्या मनामध्ये विचारायला लागली. प्रत्येक सखीच्या मनामध्ये वेगवेगळे विचार होते. भूप सहस दसे कै बारा लगे उठान टरहीन टारा ढगईन शंभू सरासन कैसे कामी बचन सती मनु जैसे. मग त्या ठिकाणी दीप दीप के भूपते नाना आये सुनी हम जो पण उठाना देव धनुज धरी मनुज शरीरा विपुल वीर आये रणधीरा. मग त्या ठिकाणी सर्वजण बसलेले होते आणि बसल्यानंतर जनकजी महाराजांनी आपल्या भाटांना सांगितलं, हो बोलावलं आणि सांगितलं, आता तुम्ही या ठिकाणी सांगा माझा असणारा पण काय आहे. बोले बंदी बचान बरसुन हो सकल महिपाल पण विदेह कर कही हम भुजा उठाई विशाल. आम्ही भुजा उठावून तुम्हाला सांगत आहे, ऐका रे ऐका. नृप भज बल विधी शिवधन राहू गरहू कठोर विधी सब काहू. ऐका, हा असणारा समोर धनुष्य पडलेला आहे ना, हा धनुष्य आहे, हा राहू सारखा आहे आणि तुमच्या असणाऱ्या बाहूमधली असणारी ताकद ही चंद्रासारखी आहे. ज्या वेळेला राहू आणि चंद्रा जवळ येतो आणि त्यावेळेला राहू या ठिकाणी चंद्राला गिळंकृत करतो आणि चंद्राला ग्रहण लागतं. ऐका, तसाच असणारा हा धनुष्य आहे राहू सारखा. म्हणून कोणीही त्या धनुष्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. का? कोणी एक राजा उठला आणि का बरं, रावण भाम महाबट भारे देखी सरासन गवई सदारे. रावणासारखे आणि त्या ठिकाणी बाणासुरासारखे असणारे असुर या धनुष्याला उचलू शकले नाही, तर तुम्ही सर्वसामान्य असणारे राजे कसे उचलाल. एक राजा दुसऱ्या राजाला म्हणतो, मग आम्ही काय ते काय भोजन करण्यासाठी आलो की काय.
आहा. रावणाचं असणारं चरित्र आपण ऐकलेलं आहे. रावण आला होता धनुष्य उचलण्यासाठी, पण ज्या वेळेला धनुष्य उचललं तर रावण धनुष्य खाली घेऊन पडला. 10,000 सैन्यांनी ते धनुष्य उचलून ठेवलं. खूप मोठा सन्मान आहे. आता आपण ऐकलेली रामायणामध्ये, सांगण्याची गरज नाही. आणि मग त्या ठिकाणी भातीचे असणारे राजे आलेले होते. आहा. मग त्या ठिकाणी जनकाचे असणाऱ्या भाटांनी ती जनक राजाची असणारी प्रतिज्ञा सांगितली, या धनुष्याला प्रत्यंजना लावीन आणि धनुष्य विध्वंस करीन, त्यालाच जानकी या ठिकाणी माल्यार्पण करेल असं सांगितल्यानंतर मग भाट खाली बसलेला आहे. भूप सहस जसं एक 12 लगे उठा नटरई नटारा. एक राजा उठलेला आहे धनुष्य उचलण्यासाठी, दुसरा राजा या ठिकाणी गणपती बाप्पाला नमस्कार करत आहे. देवा हा धनुष्य या राजाला उचलू देऊ नको, मी तुला 1000 मोदक वाहील. पण राजाला धनुष्य हालत नाही. दुसरा राजा उठला. अवाशी एका मागे एक राजा उठत आहे, आपल्या शक्तीचा परिचय देत आहे. एक उठत होता पण 100 जण या ठिकाणी गणपतीला नमस्कार करत होते. कसा धनुष्य उचले. आणि जो या ठिकाणी धनुष्य उचलत नव्हता खाली बसत होता आणि उचलण्यासाठी जो जात होता, आणि जो या ठिकाणी खाली बसलेला होता तोही गणपतीला नमस्कार करत होता. मला उचलला नाही पण यालाही उचलू देऊ नको, तुला 1000 मोदक वाहील मी. कोणाला धनुष्य हल्ला नाही. मग 10,000 जण एकत्र आले आणि ते म्हणायला लागले आपण 10,000 मिळून धनुष्य उचलू. एक म्हणायला लागले वेळ लागले की काय, ती जानकी काय 10,000 बरोबर लग्न करेल का. अरे मग एक चतुर होता तो म्हणतो ऐका, 10,000 जण आपण धनुष्य उचलू, धनुष्याला प्रत्यंजना लावून, आणि मग धनुष्य विध्वंस केल्यानंतर मग काय करायचं म्हणजे 10,000 मध्ये आपण काय करू, युद्ध लावून जो जिंकेल त्याच्या बरोबर जानकी विवाह करेल. 10,000 जण एकाच वेळेला उठले पण धनुष्य उचललं नाही बरं का. उचललं नाही. आणि मग त्यावेळेला धनुष्य उचललं नाही. जनकजी महाराजांना शोभ निर्माण झाला आणि जनकांनी विचार केला, अरे अरे मी ज्यांची वाट पाहताय ते अजून काय उठले नाही. भाव सुंदर सांगितलेला आहे. मग जनकजी महाराजांनी लीला केली, दीप दीप के भूपती नाना, आ ये सुनी हम जो पण उठाना, देव तनुज धरी मनुज शरीरा, विपुल वीर आये रणधीरा. आणि मग त्यावेळेला म्हणतात, काही जनक जशी अनुचित बाणी, विद्यमान रघुकुल मन जाणी. मग जनकजी महाराज म्हणायला लागले, सुकृत जाई जो पण परिहरहू, कुंवारी कुंवारी राहू का कहू. माझी असणारी कन्या आता कुंवारीच राहील का, तर या असणाऱ्या पृथ्वीवर एकही शूर नाही या धनुष्याला प्रत्यंजना लावण्यासाठी. जो जनत हो बिनो भटभूमी भाई, तो पण काही होते बिन हसाई. या जगामध्ये शूरच राहिला नाही धनुष्याला उचलणारा. जनकाची नजर लखनलालवर होती, लक्ष्मणावर होती. आणि मग मात्र लक्ष्मणाला सहन झालं नाही. लक्ष्मणजी महाराज उठले, काही जनक जशी अनुचित बाणी, विद्यमान रघुकुल मन जाणी. आणि मग लखनलालजी उठले आहे, सुनव भानुकुल पंकज भानु, कहू सुभावन कच अभिमानू. आणि मग लखनलालजी म्हणायला लागले, हे जनक काय बोलता तुम्ही. अरे ज्या सभेमध्ये विद्यमान रघुकुल मन जाणी, राम प्रभू ज्या सभेमध्ये आहे आणि तुम्ही म्हणतात ही असणारी पृथ्वी क्षत्रियहीन झालेली आहे. अरे सुनव भानुकुल पंकज भानु, ऐका माझ्यामध्ये असणारी शक्ती तुम्हाला सांगतो किती शक्ती आहे. काचे घट चिनी डारो पुरी, आणि सकहू मेर मुलक जन तोरी. अरे माझ्या जर मनामध्ये आलं तर ही पृथ्वी आहे ना, पृथ्वी, या पृथ्वीला या ठिकाणी मी फोडून टाकीन, कच्च्या घड्यासारखं फोडून टाकीन. भगवंतांनी त्या ठिकाणी लखनलालकडे पाहिलं. वारे वा, पुणे लक्ष्मणाला म्हटलं, अरे पृथ्वीला फोडून टाकल्यानंतर या लोकांची काय अवस्था होईल सर्वांची. लखनलालजी म्हणा लागले, अरे शेजारी बसलेला आहे नीट करणारा, पालन करणारा म्हणून मी बोलत आहे. तव प्रताप महिमा भगवाना, को बाप रूपिनाथ पुराणा. आणि मग जनक राजाला संबोधन करत लखनलालजी म्हणत आहे, हे जनकजी महाराज, अरे हे तुमचं असणारं जुनं धनुष्य आहे ना, हे जुनं धनुष्य असं हातामध्ये घेईन आणि 100 योजन मी पळेल. तोडायची काय बात करता. कमल नाम जमी चाप चढावो, जो जन सत प्रणाम लय धावो. कमलाची असणारी कळी जशी उपटून फेकतो ना, तसा हा धनुष्य मी फेकून देईल 1000 योजन. तोड छत्र कदम दिन्नी तव प्रताप बलनाथ, एवढी शक्ती माझ्यामध्ये आहे. असं म्हणल्यानंतर भगवान परमात्म्याने लखनलालकडे पाहिलं. हो एवढी शक्ती आहे का. हो मी सांगत आहे तुमच्या प्रतापाने या ठिकाणी हा धनुष्य उचलेल. भगवान परमात्म्याला म्हणत आहे, लखनलाल
आणि मग जो न करो प्रभुपद सपद करो न धरो धनुभात. मग जनक राजाच्या अंतकरणामध्ये सुख निर्माण झालं. आता भाव खूप सुंदर सांगितलेले आहे. काय भाव आहे? जोपर्यंत दंड उभा राहत नाही तोपर्यंत ध्वजा फडकत नाही. दंड आहे लखनलाल. दंड जर उभा केला नाही तर ध्वजा कशी फडकेल हो? झंडा उंचा रवे हमारा आपण म्हणतो. आपण झंडा उंचा कधी होईल? त्याला दंड असेल तर झंडा उंचा होईल ना. भगवान परमात्मा पताका आहे. पताका जर फडकवायचा असेल तर दंड उभा करावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी जनकाने ही लीला केली आणि दंड उभा झाला. कोण? लखनलाल. आता त्याचा दुसरा भाव असा आहे, लक्ष बरोबर आहे का? अरुणोदय झाल्याशिवाय सूर्याचा उदय होत नसतो. सूर्य कधी उदयाला येतो? अरुणोदय पहिल्यांदा होतो, मग सूर्याचा उदय होतो. भगवान परमात्मा या ठिकाणी सूर्यकुलचे असणारे या ठिकाणी सूर्य आहे भगवान राम प्रभू. आणि म्हणून अरुणोदय झाला पाहिजे म्हणून लक्ष्मणजी महाराज उठलेले आहे, लालबुंद झालेले आहे. अरुणोदय झाला आणि मग सूर्याचा उदय होत असतो भगवान परमात्म्याचा. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने लखनलालला सांगितलं, लखन आता बस. आणि मग लखनलाल जे खाली बसलेले आहे, लखन सकोप वचन जे बोले, डगमगले मही दिग्गज डोले, पृथ्वी कापायला लागली, सकल लोक सब भूप डेळाने, सिंह ही हर्ष जनक सकुचाने. आणि मग त्या ठिकाणी जनकाला थोडा या ठिकाणी आधार निर्माण झाला. आणि आधार निर्माण झाल्यानंतर मग विश्वामित्रजी महाराजांनी भगवंताकडे पाहिलं. ओठवो राम भंजव भव चापा आणि बेट होतात जनक परितापा. आणि मग विश्वामित्रजी महाराजांनी आपला उजवा हात या ठिकाणी वर केला. राघव उठ, धनुष्य तोडून टाक. आणि विश्वामित्रजी महाराज म्हणतात, मेट होतात जनक परितापा. आणि जनकाचा ताप मिटून टाक. उठ आणि सुनी गुरु बचन चरण सिरून आवा, हरवो विषादन कचूर आवा. काय भगवान परमात्मा आहे. गुरुची आज्ञा झाल्याशिवाय भगवान उठले नाही. आणि ठाडे भये उठी सहज सुभाये, आणि ठवने चुबा मृगराज ल जाये. काय उपमा दिली भगवंताला. मृगराज परमात्मा उठले. आणि उठल्यानंतर मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा धनुष्याकडे निघाले. काय वर्णन केलं तुलसीदासजी महाराजांनी. सहजही चले सकल जग स्वामी, मत्त मंजुबर कुंजर गामी. काय उपमा दिली भगवंताला. एखादा मदवाला हत्ती असतो ना, तसा आपल्या मदामध्ये चालतो ना, तसे भगवान परमात्मा चालायला लागले. मत्त मंजुबर कुंजर गामी. हत्तीची उपमा देवाला का दिली? त्याचा भाव सुंदर सांगितला. परमात्मा हत्तीसारखे चालायला लागले. एखाद्या गावात जर हत्ती आला, हत्ती पुढे चालत असतो, कुत्रे मागे भुकत असतात. भुकतात की नाही कुत्रे? राजा लोके भुकत होते. राजा अरे चांगल्याला धनुष्य हरला नाही. आणि हा राजकुमार धनुष्य उचलेल का? कोण काय बोलत होतं, पण हत्ती जसा भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देत नाही ना, तसा भगवान परमात्मा निघालेले होते. मत्त मंज पर कुंजर गामी. भगवंताने कोणाकडेच पाहिलं नाही. सहजही चले सकल जग स्वामी. सकल जगाचे स्वामी त्या ठिकाणी भगवान परमात्मा. चलत राम सब पूर्ण नारी, पुलक पुरी तन भयी सुकारी. सर्व नारींच्या अंतकरणामध्ये आनंद निर्माण झाला. आज ज्या क्षणाची ते वाट पाहत होते, तो शिवधनु म्हणाल की नाही, तो रव राम गणेश गोसाई. आणि मग या ठिकाणी प्रत्येक जण गणपतीला नमस करत आहे. कोण कोणाला नमस करत आहे? सुनैना म्हणते त्या ठिकाणी, हा छोटासा बालक आहे, धनुष्य किती मोठा आहे, उचलेल का हा? मग एक सखी म्हणते, ऐका, सूर्य दिसायला छोटा आहे, असं वाटतं की आपल्या असणाऱ्या हातामध्ये सूर्य बसेल, पण अख्ख्या जगाला तो प्रकाश देतो, असं समजू नको. दिसायला छोटा आहे समजू नको. आणि तो सो धनुराज कुवर कर देही, बाल बराल की मंदरले. खूप मोठं विश्लेषण आहे या ठिकाणी, खूप मोठी चर्चा आहे. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा धनुष्याच्या जवळ गेले. आणि धनुष्याच्या जवळ गेल्यानंतर भगवान परमात्म्याने चाप समीप राम जब आये, नर नारीन सुर सुरकुत मनाये. सर्वांच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी आनंद प्रगट झाला. भृगपती केरी गर्भ गरु आई, सुर मुनी बरन केरी कदराई. त्या ठिकाणी सर्वांना आनंद झालेला होता. आणि आनंदाच्या भरामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी जवळ गेले. आणि जवळ गेल्यानंतर गुरुला प्रणाम केला. आणि प्रणाम केल्यानंतर लेत चढावत खैचत गाडे, काहून लखा देव सब ठाणे. भगवंतानी सहज लिलया त्या असणाऱ्या धनुष्याला उचललं. भगवान शिवजींचं असणारं ते धनुष्य सहज उचलल्यानंतर कोणाला कळालं नाही. प्रत्यंजना केसरी भय भवन घोर कठोर रबर विभाजित जुवार वचने. आणि चिक्क
शंकर हे दिग्गज डोलमही अहि कोल कुरबकल मने. भगवंताने सहज प्रत्यंजना खेचली आणि त्या ठिकाणी धनुष्याचे 2 तुकडे भगवान परमात्म्याने केले. आणि शंकर चाप जहाज सागर रघुबर बाहुबलू आणि भूल सकल समाज चढा जो प्रथम मोह बस. आणि त्या ठिकाणी सर्व समाजाचा राजा लोकांचा त्या ठिकाणी अहंकार भगवंताने घालवला आणि जनक राजाचा असणारा ताप भगवंताने संपवला. प्रत्यक्षा करीत उभी राहिलेली असणारी जानकी होत्या, तिची प्रत्यक्षा भगवंताने संपूर्ण टाकली. आणि प्रभू दो चाप खंड महिडारे देख लोक सम भई सुकारे. आणि कौशिक रूप पयोनिधी पावन प्रेम बाळे अवगाव सुहावन. देवता लोक भगवंतावर पुष्पवृष्टी करत आहे. सर्व असणारी जनक नगरी त्या ठिकाणी आनंदी झालेली. राम रूप राकेश निहारे बडत बीज पुलका बलिबाडे. धनुष्य भंग झाला आणि 2 तुकडे होऊन त्या ठिकाणी खाली पडले. 2 तुकडे खाली पडल्यानंतर कोणी धनुष्याला विचारलं का रे, एक सामान्य असणारा राजकुमाराने त्या ठिकाणी तुला तोडून टाकलं, तुला काहीच वाटलं नाही का? मग धनुष्य म्हणायला लागला, खरं सांगू का? हो, मला उचलणारा सामान्य नव्हता, जगत पिता परब्रह्म परमात्मा आहे, भगवान परमात्म्याने मला उचललं. पण अभिमान आहे त्याच्यामध्ये. पण लक्षपूर्वक ऐका, धनुष्य अहंकाराचं प्रतीक होतं. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अहंकार तोडून टाकला आणि ती प्रत्यंजना आहे ना दोरी, ती दोरी आहे तशीच होती. त्या दोरीला संस्कृत मध्ये म्हटलं जातं गुण. आता भाव किती सुंदर आहे, लक्षपूर्वक ऐका. जिथे गुण असतो तिथे अहंकार असतो, हे ध्यानामध्ये घ्या. गुण आला की अहंकार आल्याशिवाय राहत नाही. प्रत्यंजना ती दोरी म्हणती, माझा अहंकार देवाने तोडून टाकला. कोणी धनुष्याला म्हटलं, अरे तुझे 2 तुकडे करून टाकले. धनुष्य म्हणायला लागला, बरं झालं माझे 2 तुकडे केले, नाही तर मी दुसऱ्याचे 2 तुकडे केले असते. माझं कामच ते आहे दुसऱ्याचे 2 तुकडे करायचं. म्हणून देवाने या ठिकाणी माझ्यावर कृपा केली. दुसरा भाव आहे, धनुष्य म्हणतो या ठिकाणी, खरं सांगू का तुम्हाला, भगवान परमात्म्याने जरी माझे 2 तुकडे केले असेल, माझे हो द्या 2 तुकडे, पण 2 जीवाचं मिलन मी करून दिलं. राम आणि सीतेचं 2 जीवाचं मिलन नाही, अयोध्या आणि मिथिलेचं मिलन करून दिलं. केवळ अयोध्या नगरीचं नाही, लक्षपूर्वक ऐका, तर त्या ठिकाणी वशिष्ठ आणि विश्वामित्राचं मिलन करून दिलं. केवळ वशिष्ठ आणि विश्वामित्राचं नाही, राजा दशरथाचं आणि जनकाचं मिलन करून दिलं. आणि धनुष्य काय म्हणतो त्या ठिकाणी, खरं सांगू का, त्या ठिकाणी मी जरी या ठिकाणी तुटला असेल, लक्षपूर्वक ऐका, दोरी आहे तशीच होती. धनुष्य तुटून गेलेला होता. दोरी काय आहे? अनुरागाचं प्रतीक आहे. दोरी म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. मी या ठिकाणी जरी तुटला असेल, पण दोघांना या ठिकाणी जोडण्याचं काम मी केलेलं आहे, धनुष्य म्हणतो त्या ठिकाणी. खूप भाव सांगितलेला आहे. कोणी सांगितलं, अरे म्हणे तुझे 2 तुकडे होऊन खाली पडला तो. मग त्याने सुंदर भाव दिला. भगवंताने मला हातामध्ये घेतलं, पण देवाला मी त्यावेळेला म्हटलं, देवा मला वर उचलून नका ठेवू. का? वर नेणं म्हणजे काय? मोक्ष आहे. मग मी त्या ठिकाणी देवाला म्हटलो, देवा मला मोक्ष नको आहे, मला भक्ती पाहिजे. मग भगवान परमात्म्याने काय केलं, भक्ती पाहिजे का तुला? मग तुला मी मोक्ष देत नाही, भक्ती पाहिजे असेल तर माझ्या चरणावर पडावं लागेल. म्हणून धनुष्य भगवंताच्या चरणावर पडला. चरणाजवळ भगवंताने त्याला जागा दिली आणि मग असे धनुष्य भंग झाला त्या ठिकाणी. आणि जानकी माता त्या ठिकाणी वाटच पाहत होती. भगवान परमात्म्याकडे जानकी माता निघाली. आता खूप सुंदर भाव सांगितले, वेळ आपली संपत आली, संपलेलीच आहे आपली वेळ. आणि मग जानकी माता निघाली हार घेऊन. जानकी माता पण थांबून राहिली, भगवंताला वाट पाहावी लागली. कोणी विचारलं जानकीनं असं का केलं? जानकी म्हणायला लागली, किती वेळ लावला धनुष्य तोडायला, मला किती वाट पाहायला लावली. म्हणजे आता तू पण थोडी वाट पाहि ना. भगवान परमात्मा तशीच उभी राहिली. आणि मग जवळ आल्यानंतर भगवान परमात्म्याने थोडी खाली मान करायला सुरुवात केली. मान करायला सुरुवात केली. एक सखी म्हणजे पाहिलं का, चांगल्या चांगल्याला झुकावं लागतं, झुकला का नाही? मग भगवान परमात्म्याने विचार केला, आता मात्र मी झुकणार नाही, मी क्षत्रिय आहे, राजकुमार आहे. भगवान परमात्म्याने ताट मान ठेवली, परमात्मा झुकायलाच तयार नाही. हो, एक सखी दुसऱ्या सखीला म्हणते, किती ताट आहे पाहिलं का, अहंकारी आहे का, झुकायला तयार नाही. आता एक सखी म्हणजे चांगल्या चांगल्याला झुकावं लागतं. इथे परमात्मा ऐकत आहे. लखनलालजी म्हणत आहे, देवा अजिबात झुकू नका, अजिबात झुकायचं नाही. आता भगवान परमात्मा ताट करून मान करून बसले. आता एक भाव तर असा सांगितला की लक्ष्मणाला दया आली जानकीची, म्हणून भगवान परमात्म्याचे लक्ष्मणाने पाय धरले, परमात्मा खाली वाकले तर जानकीने माळ टाकली. असाही भाव आहे. दुसरा भाव असा आहे की त्या असणाऱ्या सख्या खूप हुशार होत्या, खूप चतुर होत्या.
त्या सख्या काय म्हणायला लागल्या त्या ठिकाणी, अरे वरमाला पडली, भगवंताच्या गळ्यामध्ये वरमाला पडली, गीत गायला लागल्या, गीत गायला लागल्या. भगवान परमात्मा तर मी खाली मान घातलीच नाही, तर वरमाला पडली तरी कशी. पण भगवंताने खाली पाहिलं तर जानकीने गळ्यामध्ये माळ टाकली भगवान परमात्म्याच्या. हा, आणि मग सुंदर अशा प्रकारे भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी विवाह झाला, गळ्यामध्ये माल्य अर्पण केली, सुंदर अशा प्रकारे गीत गायला सुरुवात केली. सुंदर सुंदर अशा प्रकारे त्या सगळ्या भगवान परमात्म्याचा असणार विवाहामध्ये गीत गात आहे स्वयंवरामध्ये, आणि सर्व असणारी जनक नगरी त्या ठिकाणी सुखी झालेली आहे. श्री रघुवर कमल कमल नयन को प्रभनाओ जयमाला प्रभनाओ जयमाला. श्री रघुवर